सर्वप्रथम सर्व आमच्या मंडळांच्या वतीने आपण सर्व पत्रकार एवढ्या मोठ्या संख्येने आलात, सर्वांचं मी मनापासून गणेश भोकरे, आम्ही सर्व मंडळांची कार्यकारिणी आहे. काही प्रमुख आत्ता तुम्हाला समोर बसतात ते बोलताना दिसतात ते, पण ही सगळी आमची टीम आहे. आम्ही सगळे एकत्र आलेलो आहे. कारण वर्षानुवर्ष आमच्या मनात असलेली खतखत, या जे काय मंडळ लक्ष्मी रोडचा सकाळी ताबा घेतात 10 वाजता, रात्री 12 वाजेपर्यंत ताबा सोडत नाही. दरवर्षी नव्याने कोणतरी श्रीमंत मानधारी मंडळाचा कोणतरी घोषणा करतो की बाबा आम्ही 4ला निघणार, आम्ही 5ला निघणार. या सगळ्या गोष्टीने आमच्या सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजगी आहे. आमची पण मंडळाचे कार्यकर्ते घरोघरी उमऱ्यावरती जाऊन आम्ही वर्गण्या गोळा करतो. आम्ही खूप मेहनतीने आमचे देखावे करतो. तिथं शेवटच्या दिवशी मिरवणुकीला देखील आम्ही खूप चांगल्या तयारीने येतो. पण ह्यांच्या आरेरावीमुळं, यांच्या सर्व गोष्टींना त्रस्त होऊन आम्ही सर्व मंडळांनी या वर्षीपासून गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सकाळी 7 वाजता सहभागी होण्याचा निर्णय झालेला आहे. आमच्याकडं आत्ता 60 मंडळांची यादी आहे, ज्यांची प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे की बाबा ह्यांच्या गोंधळामध्ये, ह्यांच्या लफड्यामध्ये पडायचं नाही. आमचा बी गणपती आहे. आमच्या पण कार्यकर्त्यांच्या काही ना काहीतरी महत्वाकांक्षा, काही ना काही भावना आहेत. पण यांचे 5-5 पथकं, यांच्या आरेरावीपणा, सकाळी 10 वाजता चालू होते यांची पहिली गणपतीची मिरवणूक, संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत हे लक्ष्मी रोडचा ताबा सोडत नाही. 2 वर्षापूर्वी एका श्रीमंत मंडळाने जाहीर केलं की ते येणार 4 वाजता. ते काय 4 वाजता येत नाही. तुम्हाला माहिती आहे की वर्षानुवर्ष हे मानाचे गणपतीच 5 वाजेपर्यंत लक्ष्मी रोडचा ताबा सोडत नाही. त्यामुळं 6 वाजता समजा दगडूशेठ आता मागच्या वर्षी 2 वर्षांपासून येतोय, पण तुम्ही 2 वर्ष बघत असाल तर बाकीच्या मंडळांची सगळ्यांची वाट लागली. त्याच्यामध्ये प्रत्येक मंडळ 12 नंतर निघायला लागले, काही मंडळ सकाळ व्हायला लागली. त्यामुळे मंडळाचे सगळे कार्यकर्ते त्रस्त झाले. तर जसं त्यांनी एक स्पेस जी मोकळी होती त्या स्पेसमध्ये जायचं त्यांनी ठरवलं, तसं आम्ही पण ठरवलंय की ह्यांना ह्यांच्या पद्धतीने करू दे. ह्यांनी निवांत 10 वाजता येऊ दे. ह्यांनी 5-5 पथकं लावतात, त्यांना 5-5 पथकं लावून दे, बँड लावून दे. त्यांचे जे काय साहसी मर्दानी खेळ आणि बाकी सगळ्या गोष्टी ते काय जनजागृती करतात ते त्यांना करू दे. आम्ही सकाळी 7 पासून 10 वाजेपर्यंत आमची जी काय 50-60 मंडळ आहेत, आम्ही आमच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये व्यवस्थित बेलबाग चौकातनं निघून आम्ही आमचं विसर्जन अलका चौकामध्ये करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. याच विषयावरती आज आम्ही सर्व कार्यकर्ते, आमच्याकडे 60 मंडळांची यादी आहे, ती यादी पण सर्व पत्रकार मित्रांना आम्ही देतोय. तर असा आमचा निर्णय झालेला आहे. पुढील विषय आमचे वरिष्ठ सुरेश जैन साहेब, भाऊसाहेब करपे बोलतील. मित्रो, गणेश उत्सव आला की कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचं उत्साहाचं वातावरण निर्माण होत असतं. पण ह्यावेळेस काय झालं, अचानक काही मंडळांनी वेगवेगळ्या पद्धतीने निर्णय घेतले. त्या निर्णयाच्या विरोधकाधिकीसुद्धा 40-60 मंडळं आज आम्ही उभे राहिलेलो आहोत. गणेश उत्सव हा काय 5-6 मंडळाचा किंवा 10 मंडळाचा नाही आहे. मुळात गणेश उत्सव हा सर्व कार्यकर्त्यांचा आणि सर्व मंडळाचा गणेश उत्सव हा असतो. ज्या टायमाला काही मंडळांनी निर्णय घेतला की 5 मानाच्या गणपतीनंतर आम्ही जाऊ, ज्या टायमाला हा शब्द बाहेर आल्यानंतर मग कार्यकर्ते सगळे एकजुटीने कामाला लागले की बाबा ह्यांच्यानंतर मग दुसरं एक मंडळ जाईल, त्यानंतर तिसरं मंडळ जाईल. मग शिवाजी रोड किंवा लक्ष्मी रोडची मंडळं किती वाजता सोडणार ही लोक? सर्वात मोठा घन प्रश्न आता असा झाला की आमचं म्हणणं आहे की मानाचे गणपती निघण्याच्या अगोदर आम्ही 7 वाजता 40-50 मंडळ जे आहेत ते आमच्याकडे आता लिस्ट सांगितलेली आहे भोकरे साहेबांनी की त्या पद्धतीने आम्ही त्या टायमाला निघू. आणि ज्या टायमाला टिळक रोड बसणं किंवा तिथून ज्या टायमाला मानाचे गणपती 5 निघतील त्या टायमाला आम्ही त्यांना, ज्या टायमाला निघतील त्या टायमाला आम्ही त्यांना वहिवाट देऊन टाकू आणि दोन्हीकडचे जे काही मंडळ आहेत त्या ठिकाणी आम्ही थांबवण्याचं काम करू. एक पथक एक गणेश उत्सव ह्या बेसवरती आम्ही जास्त थांबलेलो आहोत की एक पथक जर लावलं तर ते 50 लोकांचंच एक पथक असायला पाहिजे खरं बघायला गेलं तर. नाहीतर मग लमाजमा लावून 100-150 4-4 पथकं असतात प्रत्येक मंडळापाशी. आणि मानाचा गणपती 10:30 वाजता ज्या टायमाला टिळक पुतळ्यापासून निघतो तो समाधान चौकापाशी कमीत कमी 2 ते 2:30 वाजता येत असतो. आणि शेवटचा यांचा गणपती 5वा गणपती यांचा विसर्जन होतो संध्याकाळी 6 वाजता डेक्कनपाशी.
मग बाकीच्या मंडळाची भूमिका नेमकी काय करायची आणि काय नाही ह्या बेसवरती सगळेजण आम्ही कार्यकर्ते तयार झालो. कार्यकर्त्यांनी 1 महिना कस लावला आहे, सगळ्या गोष्टीमध्ये 1 महिना कस लावली. कार्यकर्त्यांचं मंडळाधिकी सुद्धा लक्ष नाही आहे, बऱ्याच जणांच्या डेकोरेशनमध्ये लक्ष नाही आहे, अजून तर मंडळ पडले बी नाही बऱ्याच मंडळाचे. ही भूमिका त्यांनी ज्या टायमाला घेतली त्या टायमाला सगळे मंडळाचे कार्यकर्ते एकजुटीने कामाला लागले. आणि आता जर आम्ही हा निर्णय त्यांचा जर बॅकफुटला नाही नेला तर भविष्यात मंडळाचे कार्यकर्ते गणेश उत्सव साजरा करायचा की नाही करायचा ही शंका निर्माण होणार आहे. त्यामुळं आम्ही सगळेजण बाहेर पडलेलो आहोत. कमीत कमी आता 50-60 मंडळाची लिस्ट आहे, ती देखील सुद्धा लिस्ट आम्ही या ठिकाणी आणलेली आहे. ती देखील सुद्धा आपल्याला लिस्ट ती दाखवण्यात येईल. हे देखील सुद्धा आम्ही सांगतो या ठिकाणी. आमची कार्यकारिणी मंडळाचे कार्यकर्ते 40च्या 40, 50च्या 50 मंडळाचे कार्यकर्ते एका प्लॅटफॉर्मवरती आम्ही काम करतो या ठिकाणी. आणि तेही रात्रंदिवस. आता सोमवारी देखील सुद्धा आम्ही CP साहेबांच्या टाईम घेणार आहे. शिष्टमंडळाचे आम्ही सगळे भेटणार आहोत, त्यांना आम्ही एक निवेदन देणार आहोत. आणि हे जर सकाळी 7 वाजता जर गणेश उत्सव चालू केला तर कमीत कमी मला असं वाटतं की मिरवणूक ही 12-1च्या आसपास विसर्जित होऊ शकते. असं एकंदरीत आमच्या कार्यकारिणीमध्ये ठरलेलं आहे.